तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 1च्या टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या पण तुम्हाला डायग्राम्स दिलेले आहेत, त्या डायग्रामशी रिलेटेड 2 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी आणि 5 मार्क्ससाठीचे इम्पोर्टंट क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा सायन्स पार्ट 1 मध्ये आपलं पहिलं चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. आता बघा ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची, डायग्राम 1.4 द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट मूव्हिंग अराउंड द सन. आता बघा ही डायग्राम तुम्हाला केपलर लॉशी रिलेटेड असणार आहे. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता बघा पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कन्क्लुजन अबाउट द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. आता बघा ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यासाठी तुम्हाला केपलरचा पहिला लॉ हा माहिती पाहिजे. आता केपलरचा पहिला लॉ काय, तर बघा द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट द वन ऑफ द फोकाय. म्हणजे प्लॅनेटचं ऑर्बिट हे तुमचं इलेप्टिकल शेपमध्ये आहे आणि सन इलेप्टिकल शेपच्या एका फोकसवरती सिच्युएटेड आहे. असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट अँड द डिस्टन्स फ्रॉम द सन. आता बघा ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यासाठी तुम्हाला केपलरचा सेकंड लॉ हा माहिती पाहिजे. आता बघा केपलरचा सेकंड लॉ काय म्हणतो, जो प्लॅनेट सनपासून जवळ आहे तो सनच्या भोवती फास्ट फिरणार आहे आणि जो प्लॅनेट सनपासून लांब आहे तो सनच्या भोवती स्लो फिरणार आहे. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर कसं लिहिणार, तर बघा द प्लॅनेट क्लोज टू द सन हॅज अ हायेस्ट वेलॉसिटी अँड द प्लॅनेट फार फ्रॉम द सन हॅज अ लेस वेलॉसिटी. असं सिंपल आन्सर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन एरिया ASB, एरिया CSD अँड एरिया ESF. आता बघा ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यासाठी तुम्हाला केपलरचा थर्ड लॉ हा माहिती पाहिजे. आता बघा डायग्राममध्ये तुम्हाला हे 3 एरिया दाखवलेले आहेत. हे तिन्ही एरिया इक्वल असतात किंवा एकमेकांना सारखेच असतात. आता हे इक्वल केव्हा असतात, जेव्हा प्लॅनेट A पासून तर B पर्यंतचे डिस्टन्स, C पासून D पर्यंतचे डिस्टन्स आणि E पासून F पर्यंतचे डिस्टन्स एका सेम टाईममध्ये किंवा इक्वल टाईममध्ये जर कव्हर करत असेल, तेव्हा हे तिन्ही एरिया एकमेकांना इक्वल असतात. आता याचा आन्सर कसं लिहिणार, तर बघा एरिया ASB, एरिया CSD, एरिया ESF आर इक्वल. तर असं सिंपल आन्सर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता बघा ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला सेकंड डायग्राम अभ्यासायची, डायग्राम 1.5 ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. आता बघा ही डायग्राम बघताच आपल्याला लगेच लक्षात येते की ही डायग्राम न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड असणार आहे. आता बघा ह्या लॉ बद्दल आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. आता फोर्सचा फॉर्म्युला कशा पद्धतीने असतो, तर बघा F हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ द मासेसला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्टला. तर ही गोष्ट आपल्याला ह्या लॉ बद्दल माहिती आहे. आता बघा या डायग्रामवरती कसे क्वेश्चन विचारले गेलेले ते आता आपण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन आहे, स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता बघा या क्वेश्चनसाठी तुम्हाला सिंपल न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लर्न करायचा असणार आहे आणि तो तुम्हाला आन्सर म्हणून या ठिकाणी लिहायचा असणार आहे. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे, इफ द डिस्टन्स बिटवीन टू मासेस इज ट्रिपल हाऊ विल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम चेंज. आता आपल्याला एक रिलेशन माहिती आहे की फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे दोन ऑब्जेक्टमधल्या डिस्टन्सला. म्हणजे आपण डिस्टन्स जर इन्क्रीज केलं तर फोर्स तुमचा डिक्रीज होणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता बघा ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स आपण जर ट्रिपल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशा पद्धतीने चेंज होणार आहे. म्हणजे सिंपल तुम्हाला डीच्या ठिकाणी 3ला पुट करायचं असणार आहे, त्याचा स्क्वेअर करायचं असणार आहे आणि त्याचा आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनसाठी लिहायचं असणार आहे. आता 3चा स्क्वेअर होतो 9. आता फोर्स तुमचा 9 टाईमने डिक्रीज होणार आहे. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने लिहिणार, तर बघा सिंपल तुम्हाला फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला, हे तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर आरच्या ठिकाणी किंवा डीच्या ठिकाणी तुम्हाला 3ला सबस्टिट्यूट करायचं असणार आहे आणि खाली तुम्हाला आन्सर लिहायचं असणार आहे. आन्सर लिहिताना कसं लिहिणार, तर बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल डिक्रीज टू 19 टू इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. तर असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट विल हॅपन टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल. आता बघा ह्या क्वेश्चनचे आन्सर लिहिण्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की फोर्स हा तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ द मासेसला. म्हणजे जर आपण मास डबल केलं तर आपला फोर्स सुद्धा डबल होणार आहे. आता ह्या क्वेश्चनचे आन्सर कसं लिहिणार, तर बघा इफ द मास ऑफ एन वन ऑब्जेक्ट इज डबल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम विल ऑल्सो डबल. दिस इज बिकॉज द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस. असं सिंपल आन्सर तुम्हाला लिहायचं असणार आहे आणि खाली रिलेशन सुद्धा तुम्हाला लिहायचं असणार आहे. फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मासला. तर असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. आता बघा ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा आपलं सेकंड चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता ह्या चॅप्टरमधनं तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जात नाही. यानंतर आपलं तिसरं चॅप्टर आहे केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची आहे. ही डायग्राम तुम्हाला एक्सरसाइजमध्ये दिलेली आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज रस्ट. आता बघा ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यासाठी सिंपल तुम्हाला रस्टची डेफिनेशन लिहायची असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट.
आता बघा डायग्राममध्ये तुम्हाला या ठिकाणी केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट दिलेला आहे, तर हा तुमचा पाठांतर करण्याची गरज नाही. त्यानंतर ऑक्सिडेशन रिएक्शन ॲट एनोड अँड ऑक्सिडेशन रिएक्शन ॲट कॅथोड. आता बघा ह्या दोन्ही रिएक्शन तुम्हाला लर्न करायच्या असणार आहेत. ह्या तुम्हाला ह्या डायग्रामवरती किंवा आन्सर इन वन सेंटेन्स ह्या क्वेश्चन टाईपमध्ये देखील विचारले जाऊ शकतात. त्यासाठी ह्या दोन्ही रिएक्शन ॲज इट इज तुम्हाला लर्न करायचे असणार आहेत. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे व्हॉट इज करोजन. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यासाठी सिंपल तुम्हाला करोजनची डेफिनेशन लिहायची असणार आहे. आता बघा ह्या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा पुढची डायग्राम आहे. या डायग्राममध्ये सिंपल तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे आणि त्या एक्सपेरिमेंटवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले. आता डायग्राम आहे 3.6 डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आता बघा ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा पहिला क्वेश्चन आहे गिव्ह द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. आता बघा डायग्राममध्येच आपल्याला दिलेले डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे ही रिएक्शन तुमची डिकम्पोजिशन रिएक्शन असणार आहे किंवा तुम्ही रिएक्शन लिहून सुद्धा टाइप ओळखू शकतात. आता रिएक्शन काय, कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म्स कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. या ठिकाणी तुम्हाला एक सिंगल रिएक्टन दिसतोय आणि एका सिंगल रिएक्टनपासून 2 प्रोडक्ट तयार होताना दिसत आहेत. म्हणजे ज्या रिएक्शनमध्ये एका रिएक्टनपासून 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात त्याला आपण डिकम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतो. यावरतून सुद्धा तुम्ही टाइप ओळखू शकतात. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे गिव्ह द नेम ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. आता बघा या ठिकाणी तुमचा कॅल्शियम कार्बोनेट हा तुमचा रिएक्टन असणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड हा तुमचा प्रोडक्ट असणार आहे आणि कार्बन डायऑक्साईड हा तुमचा सुद्धा प्रोडक्ट असणार आहे. तर असा सिंपल क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती विचारला जाऊ शकतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे राईट डाऊन द बॅलन्स केमिकल इक्वेशन. या ठिकाणी सिंपल तुम्हाला रिएक्शन लिहायची असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने 3 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा आपलं चौथा चॅप्टर आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला 2 महत्त्वाचे डायग्राम अभ्यासायचे. पहिली आहे इलेक्ट्रिक मोटर आणि दुसरी आहे इलेक्ट्रिक जनरेटर. आता सगळ्यात आधी इलेक्ट्रिक मोटर कशा पद्धतीने ओळखायची, तर बघा इलेक्ट्रिक मोटरमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी बॅटरी अटॅच केलेली असते आणि इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये ह्या ठिकाणी तुमचं गॅल्व्हनोमीटर ॲड केलेलं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटरला आयडेंटिफाय करू शकतात. आता ह्या डायग्रामवरती तुम्हाला सिंपल 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे द कन्स्ट्रक्शन शोन इन द फिगर इज ऑफ विच डिव्हाइस. तर बघा दिलेलं कन्स्ट्रक्शन तुमचं इलेक्ट्रिक मोटरचं असणार आहे. असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑन विच दिस डिव्हाइस वर्क. तर बघा इलेक्ट्रिक मोटर ज्या प्रिन्सिपलवरती वर्क करते तो सिंपल प्रिन्सिपल तुम्हाला लिहायचा असणार आहे. यासाठी हा प्रिन्सिपल तुम्हाला लर्न करायचा असणार आहे. आता प्रिन्सिपल काय, तर बघा इलेक्ट्रिक मोटर वर्क ऑन अ प्रिन्सिपल दॅट द करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स अ फोर्स. हा सिंपल प्रिन्सिपल तुम्हाला लर्न करायचा असणार आहे. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आहे राईट एनी 3 युजेस ऑफ दिस डिव्हाइस. आता बघा इलेक्ट्रिक मोटर आपण कुठे यूज करतो त्याचे सिंपल तुम्हाला 3 युजेस लिहायचे असणार आहेत. आता बघा इलेक्ट्रिक मोटर आपण फॅनमध्ये यूज करतो, वॉशिंग मशीनमध्ये यूज करतो, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कार्समध्ये पण आपण इलेक्ट्रिक मोटरचा यूज करतो. तर असे सिंपल 3 एक्झाम्पल्स तुम्हाला लिहायचे असणार आहेत. तर बघा ह्या डायग्रामवरती सिंपल 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता बघा ही डायग्राम तुम्हाला 5 मार्क्ससाठी सुद्धा IMP असणार आहे. आता 5 मार्क्ससाठी जर तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले तर हे 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग आणि इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सुद्धा तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे. यानंतर बघा सेकंड डायग्राम आहे आपली इलेक्ट्रिक जनरेटरची. यावरती सिंपल 3 मार्क्ससाठी तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे द कन्स्ट्रक्शन शोन इन द फिगर इज ऑफ विच डिव्हाइस. तर तुम्हाला इलेक्ट्रिक जनरेटर शो केलेलं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑन विच दिस डिव्हाइस वर्क. सिंपल तुम्हाला इलेक्ट्रिक जनरेटरचा प्रिन्सिपल तुम्हाला एक्सप्लेन करायचा असणार आहे. आता बघा इलेक्ट्रिक जनरेटर हे तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या लॉवरती रन होतं. आता आन्सर कसं लिहिणार, तर बघा इलेक्ट्रिक जनरेटर वर्क ऑन अ प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. When the coil of a electric generator rotates in the magnetic field induce a current in this coil. This induced current then flow into the circuit connected to coil. असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. यासाठी तुम्हाला हा प्रिन्सिपल लर्न करायचा असणार आहे. यानंतर थर्ड क्वेश्चन आहे राईट एनी 2 युजेस ऑफ दिस डिव्हाइस. आता इलेक्ट्रिक जनरेटर आपण कुठे यूज करतो त्याचे सिंपल तुम्हाला 2 युजेस लिहायचे असणार आहेत. तर बघा असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती विचारले जाऊ शकतात. आता बघा ही डायग्राम तुम्हाला 5 मार्क्ससाठी सुद्धा IMP असणार आहे. 5 मार्क्ससाठी जर तुम्हाला ह्या डायग्रामवरती क्वेश्चन विचारले गेले तर हे 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील आणि त्यामध्ये तुम्हाला वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर या दोन्ही डायग्रामचं तुम्हाला वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन अभ्यासायचं असणार आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी ह्या डायग्राम तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अँड फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता बघा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलमध्ये थंब तुमचा फोर्स ऑन अ कंडक्टरला शो करतो आणि राईट हँड रूलमध्ये थंब तुमचा मोशन ऑफ अ कंडक्टरला शो करतो. त्यानंतर लेफ्ट हँड रूलमध्ये तुमचा मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ करंटला शो करतो आणि राईट हँड रूलमध्ये मिडल फिंगर तुमचा डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंटला शो करतो.
त्यानंतर इंडेक्स फिंगर दोन्ही डायग्राममध्ये किंवा दोन्ही रूल्समध्ये डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्डला शो करतो. आता ह्या दोन्ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर आपलं पुढचं चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 5 हीट. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची. यामध्ये सिंपल तुम्हाला एक ग्राफ दिलेला आहे आणि तो ग्राफ एक्सप्लेन करायला आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा ह्या ग्राफमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी 4 डिग्री सेल्सिअस दिसतंय, म्हणजे हा ग्राफ तुमचा एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटरशी रिलेटेड असणार आहे. आता ह्या ग्राफचं एक्सप्लेनेशन करताना सिंपल तुम्हाला एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटरला एक्सप्लेन करायचं असणार आहे. असा सिंपल क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला सेकंड डायग्राम अभ्यासायची. यामध्ये सिंपल तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे आणि त्या एक्सपेरिमेंटवरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारलेले आहेत. आता बघा ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आईस स्लॅब दिसतोय. आईस स्लॅबच्या दोन्ही बाजूंना वजन अटॅच केलेलं आहे. आता ह्या वजनामुळे ह्या आईस स्लॅबवरती प्रेशर अप्लाय होणार आहे. प्रेशर अप्लाय झाल्यामुळे हा आईस तुमचा वितळणार आहे. जेव्हा या पाण्याला आपण परत फ्रीज करू तर आपल्याला परत बर्फ मिळणार आहे. आता ही जी कन्सेप्ट असते याला आपण रिजलेशन असं म्हणतो. आता बघा क्वेश्चन कसे विचारलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे विच फेनॉमिनॉन इज स्टडीड फ्रॉम दिस. तर आपण रिजलेशनची कन्सेप्ट आपण स्टडी केली. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे डिफाईन दिस फेनॉमिनॉन. आता रिजलेशनला कशा पद्धतीने डिफाईन करणार. तर बघा इन दिस फेनॉमिनॉन आईस इज कन्वर्टेड इंटू लिक्विड ऑन अप्लाइंग अ प्रेशर अँड रिकन्वर्टेड इंटू आईस वेन प्रेशर इज रिमूव्ड. तर असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. आता बघा ह्या डायग्रामवरती किंवा एक्सपेरिमेंटवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये आपली तिसरी डायग्राम आहे होप्स ॲपरेटसची. आता बघा ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले आहेत. पहिला क्वेश्चन आहे नेम द प्रोसेस शोन इन द फिगर. तर एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर ही कन्सेप्ट तुम्हाला ह्या डायग्राममध्ये शो केलेली आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे ॲट व्हॉट टेम्परेचर डज दिस प्रोसेस टेक प्लेस. आता एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा 4 डिग्रीपासून 4 डिग्रीमध्ये चेंजेस शो करतो. आता बघा ह्या डायग्राममध्ये सुद्धा ह्या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचर रेंज शो केलेली आहे. तर असे सिंपल 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये थर्ड डायग्राम आहे. या ठिकाणी सुद्धा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला आहे आणि त्या एक्सपेरिमेंटवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आता एक्सपेरिमेंट काय तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण वॅक्स घेतला, म्हणजे एक वॅक्स लेअर घेतला. आता वॅक्स काय असतो जो आपला मेणबत्तीचा मेन असतो व्हाईट कलरचा, तो वॅक्स आपण घेतला. त्यानंतर 3 मेटलचे बॉल घेतले. पहिला घेतला आयर्नचा, त्यानंतर दुसरा आहे कॉपरचा आणि तिसरा घेतला लेडचा. या तिन्ही बॉलला आपण प्री हीट केलं, त्यांना टेम्परेचर दिलं आणि हे तिन्ही बॉल एकाच टायमाला एका लेवलवरतून ह्या वॅक्स लेअरमध्ये आपण सोडले. आता वॅक्स लेअरमध्ये सोडल्यामुळे काय झालं, हे तिन्ही बॉल ॲट अ टाइम खाली गेले. आता सगळ्यात खाली तुमचा आयर्न बॉल आहे, त्यानंतर त्याच्यावरती कॉपर बॉल आहे आणि सगळ्यात वरती तुमचा लेडचा बॉल असणार आहे. आता ह्या एक्सपेरिमेंटवरती सिंपल तुम्हाला हे क्वेश्चन विचारले गेले. आता पहिला क्वेश्चन आहे विच प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स कॅन वी स्टडी. तर बघा हे एक्सपेरिमेंटवरतून आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स किंवा मेटल आपण अभ्यासलेले आहे. तर सिंपल तुम्हाला ह्या क्वेश्चनचे आन्सर लिहायचं असणार आहे. त्यानंतर सेकंड डिस्क्राईब दिस प्रॉपर्टी इन मिनिमम वर्ड्स, म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला आपल्याला डिफाईन करायचं असणार आहे. आता डेफिनेशन कशा पद्धतीने लिहिणार तर बघा द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर फ्रॉम अ युनिट मास ऑफ अ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स. तर असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचे लिहायचं असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे विच मेटल स्पेअर ॲब्झॉर्ब द हीट मोर. आता बघा ह्या डायग्राममध्ये सगळ्यात खाली आयर्न बॉल दिसतोय, म्हणजे आयर्नने सगळ्यात जास्त हीट ॲब्झॉर्ब केलेली असणार आहे. यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे एक्सप्लेन रूल ऑफ हीट एक्सचेंज. सिंपल तुम्हाला रूल ऑफ हीट एक्सचेंज एक्सप्लेन करायचं असणार आहे. आता रूल ऑफ हीट एक्सचेंज काय असतो, हीट नेहमी हॉट ऑब्जेक्टपासून कोल्ड ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सफर होत असते. आता ह्या एक्सपेरिमेंटमध्ये हा तुमचा वॅक्स लेअर तुमचा थंड असणार आहे. त्यानंतर हे मेटल्स बॉल तुमचे प्री हीट केलेले आहेत, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी टेम्परेचर रेंज असणार आहे. या मेटल्स बॉलने हीट लूज केली आणि ती हीट वॅक्स लेअरने गेन केली. हाच तुमचा सिंपल हीट एक्सचेंजचा प्रिन्सिपल असणार आहे. आता याचा आन्सर कसं लिहिणार तर बघा हीट एनर्जी लॉस्ट बाय अन हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय अन कोल्ड ऑब्जेक्ट. असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. तर बघा असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला चौथी डायग्राम आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट शो केलेलं आहे आणि एक आयसोलेटेड सिस्टीम तुम्हाला दाखवलेली आहे. आता ह्या डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेलं काय तर सिंपल तुमचा हीट एक्सचेंजचा रूल ह्या ठिकाणी एक्सप्लेन केला आहे. हीट एनर्जी लॉस्ट बाय अन हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय अन कोल्ड ऑब्जेक्ट, असं तुम्हाला हे एक्सपेरिमेंटमध्ये शो केलेलं आहे. आता पहिला क्वेश्चन आहे हीट इज ट्रान्सफर फ्रॉम व्हेअर टू व्हेअर. आपल्याला माहिती आहे हीट नेहमी हॉट ऑब्जेक्टपासून कोल्ड ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सफर होत असते. आता त्याचे आन्सर कसं येणार तर बघा हीट इज ट्रान्सफर फ्रॉम ऑब्जेक्ट ॲट अ हायर टेम्परेचर टू अन ऑब्जेक्ट ॲट अ लोअर टेम्परेचर. असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे विच प्रिन्सिपल डू वी लर्न. तर प्रिन्सिपल आहे हीट एक्सचेंजचा, असं आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे हाऊ विल यू स्टेट द प्रिन्सिपल इन ब्रीफ. तर सिंपल तुम्हाला हीट एक्सचेंजचा प्रिन्सिपल तुम्हाला ब्रीफमध्ये एक्सप्लेन करायचं असणार आहे. आता कशा पद्धतीने करणार तर बघा द प्रिन्सिपल ऑफ अ हीट एक्सचेंज स्टेट दॅट हीट एनर्जी लॉस्ट बाय अन हॉट ऑब्जेक्ट इज ऑलवेज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय अन कोल्ड ऑब्जेक्ट.
आता यामध्ये हे स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रोव्हाइडेड दॅट द सिस्टीम ऑफ अ बोथ ऑब्जेक्ट इज आयसोलेटेड. आता बघा, जेव्हा तुमची सिस्टीम आयसोलेटेड असेल तेव्हाच तुमची 100% हीट ही ट्रान्सफर होणार आहे हॉट ऑब्जेक्टमधनं कोल्ड ऑब्जेक्टमध्ये. जर सिस्टीम तुमची आयसोलेटेड नसेल तर बाकीची हीट किंवा काही पर्सेंट हीट तुमचे ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा ॲब्झॉर्ब होऊ शकते. त्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, विच प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज मेजर युजिंग दिस प्रिन्सिपल. तर आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला मेजर करतो. असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. तर बघा, असे सिंपल क्वेश्चन 3 मार्क्ससाठी या डायग्रामवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा, आपलं पुढचं चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची. सिंपल आपल्याला रे डायग्राम दिलेली आहे आणि रेचा आपल्याला नेमिंग हे करायचं असणार आहे. आता पहिला रे आहे रे ए बी, या ठिकाणी तुम्हाला शो केलेला आहे. तर हा असणार आहे तुमचा इन्सिडेंट रे. त्यानंतर सेकंड रे आहे रे एन एम. तर ह्या ठिकाणी तुमचा रे एन एम तुम्हाला शो केलेला आहे. हा असणार आहे तुमचा रिफ्रॅक्टेड रे. त्यानंतर पुढचा रे आहे रे एम डी. तर ह्या ठिकाणी तुमचा रे एम डी तुम्हाला शो केलेला आहे. हा तुमचा इमर्जंट रे असणार आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अँगल आर शो केलेला आहे. अँगल आर तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असणार आहे. तर 2 मार्क्ससाठी असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला ह्या डायग्रामवरती बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये आपली सेकंड डायग्राम आहे. या ठिकाणी तुम्हाला एक ग्लास प्रिझम शो केलेला आहे आणि त्यामध्ये डिस्पर्जन ऑफ लाईटला तुम्हाला दाखवलेलं आहे. आता यावरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे, विच कलर लाईट बेंड मोस्ट. तर आपल्याला डायग्राममध्ये दिसते की व्हायलेट लाईट सगळ्यात जास्त बेंड झालेली आहे आणि रेड लाईट सगळ्यात कमी बेंड झालेली आहे. तर याचा आन्सर कसं लिहिणार, व्हायलेट कलर लाईट बेंड मोस्ट. तर सिंपल तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचं असणार आहे. त्यानंतर विच कलर लाईट बेंड लिस्ट. तर रेड कलर लाईट बेंड लिस्ट. तर असं ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ व्हायलेट लाईट रे. आता वेवलेंथ तुम्हाला लक्षात ठेवायची. व्हायलेट लाईटची वेवलेंथ असते 400 नॅनोमीटर आणि रेड लाईटची वेवलेंथ सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. रेड लाईटची वेवलेंथ असते 700 नॅनोमीटर. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, व्हॉट इज शोन इन द डायग्राम. तर डिस्पर्जन ऑफ लाईटला डायग्राममध्ये तुम्हाला शो केलेले. तर असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर आपलं पुढचं चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 7 लेन्सेस. आता बघा, लेन्सेस चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची कंपाऊंड मायक्रोस्कोपची. आता बघा, सिंपल तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि ह्या डायग्रामवरती तुम्हाला 4 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा, पहिला क्वेश्चन आहे, वेअर इज द अबाउट टाईप ऑफ लेन्स कन्स्ट्रक्शन इज यूज्ड. तर बघा, हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये यूज करत असतो. त्यानंतर सेकंड आहे, व्हॉट टाईप ऑफ इमेज इज फॉर्म बाय द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. तर बघा, जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे जो तुम्हाला ह्या डायग्रामच्या कन्स्ट्रक्शनमध्ये शो केलेला आहे त्याच्याने रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, वेअर इज दिस मायक्रोस्कोप इज यूज. आता बघा, कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्ही तुमच्या शाळेच्या लॅबोरेटरीमध्ये बघितला असेल. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप अगदी छोट्यातली छोटी गोष्ट पाहण्यासाठी आपण यूज करतो. तर बघा, टू स्टडी स्मॉल साईज ऑब्जेक्ट लाईक अ ब्लड सेल्स, ॲनिमल सेल्स अँड प्लांट सेल्स, इवन बॅक्टेरिया ऑल्सो. तर असं तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज हा लिहायचा असणार आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, सजेस्ट अ वे टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ अ मायक्रोस्कोप. आता कुठल्याही मायक्रोस्कोपची इफिशियन्सी वाढवण्यासाठी ॲप्रोप्रिएट फोकल लेन्सचा लेन्स आपण यूज करू शकतो. तर असं सिंपल आन्सर तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता ह्या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा, लेन्सेस चॅप्टरमध्ये सेकंड डायग्राम आहे. तर बघा, ह्युमन आयची तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि ह्या डायग्रामवरती 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. आता बघा, ह्युमन आयची डायग्राम सुद्धा तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. तर बघा, 2022च्या परीक्षेमध्ये तुम्हाला ह्युमन आयची डायग्राम ड्रॉ करण्यासाठी 2 मार्क्ससाठी विचारली होती आणि हे क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारलेले होते. म्हणजे 5 मार्क्ससाठी ही डायग्राम तुम्हाला IMP असणार आहे. तर बघा, ह्युमन आयची डायग्राम ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस करा. त्यानंतर क्वेश्चन कसे विचारले जातात ते आता बघा. तर पहिला क्वेश्चन आहे, नेम द टाईप ऑफ लेन्स यूज इन द आय. तर आपण आपल्या ह्युमन आयमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स यूज केलेला असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, नेम द पार्ट ऑफ आय ॲट विच द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ अ इन्सिडेंट लाईट इज रिफ्लेक्टेड. तर बघा, कॉर्निया असतो ज्यामध्ये मॅक्सिमम लाईट ही रिफ्लेक्टेड होते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, स्टेट द नेचर ऑफ अ इमेज फॉर्म ऑन द स्क्रीन इनसाइड द आय. आता बघा, आपल्याला इमेज कशी दिसते ते नाही विचारलं, ह्युमन आयच्या इनसाइडमध्ये इमेज कशी तयार होते. तर बघा, ही इमेज रिअल असते आणि इन्व्हर्टेड फॉर्मवरती तयार होते. तर हे सिंपल 3 क्वेश्चन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. तर बघा, ह्युमन आयची डायग्राम तुम्हाला IMP असणार आहे. या डायग्रामवरती 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा, आपलं पुढचं चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी. आता बघा, मेटलर्जी चॅप्टरमध्ये पहिली डायग्राम आपल्याला अभ्यासायची. या डायग्राममध्ये तुम्हाला रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल तुम्हाला शो केलेले आणि सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आता पहिला क्वेश्चन आहे, नेम 2 मेटल्स दॅट रिॲक्ट विथ वॉटर. आता बघा, ह्या ठिकाणी जे मेटल वॉटरसोबत रिॲक्ट होतात ते तुम्हाला ह्या ठिकाणी शो केलेले आहेत. तर पोटॅशियम आहे, सोडियम आहे, लिथियम आहे आणि कॅल्शियम आहे. यापैकी कुठलेही 2 मेटल तुम्हाला लिहायचे असणार आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, नेम 2 मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. आता बघा, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स तुम्हाला ह्या ठिकाणी शो केलेले आहेत. त्यामध्ये तुमचा मॅग्नेशियम असेल,
त्याच्यानंतर ॲल्युमिनियम असेल, झिंक असेल, त्याच्यानंतर आयर्न असेल, टीन असेल आणि लीड असेल. यापैकी कुठलेही 2 मेटल तुम्हाला लिहायचे असणार आहेत. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, नेम मोस्ट हायली रिएक्टिव्ह मेटल अँड द मोस्ट लेस रिएक्टिव्ह मेटल. यासाठी सगळ्यात वरती तुम्हाला पोटॅशियम दिसतोय, जो सगळ्यात हायली रिएक्टिव्ह असणार आहे आणि सगळ्यात खाली गोल्ड दिसणार आहे. तर मोस्ट लेस रिएक्टिव्ह असणार आहे तुमचा गोल्ड. तर असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. आता बघा ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर सेकंड डायग्राम आहे. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोलायसिस रिडक्शन ऑफ ॲल्युमिनाची प्रोसेस तुम्हाला शो केलेली आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आता पहिला क्वेश्चन आहे नेम द मेथड. तर मेथड काय असणार आहे? इलेक्ट्रोलायसिस रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे राईट ॲनोड रिएक्शन अँड कॅथोड रिएक्शन. आता बघा ह्या रिएक्शन तुम्हाला लर्न करायचे असणार आहेत. हे रिएक्शन तुम्हाला 1 मार्क्ससाठी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन या क्वेश्चन टाईपमध्ये देखील विचारल्या जाऊ शकतात. ह्या रिएक्शन ॲज इट इज तुम्हाला लर्न करायचे आहेत. यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आहे वाय फ्लोरोस्पर अँड क्रायोलाइट आर ॲडेड इन दिस मिक्सचर. आता बघा जेव्हा आपण ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रोलायसिस रिडक्शन करतो तेव्हा आपण फ्लोरोस्परला आणि क्रायोलाइटला का ॲड करत असतो? आता बघा ॲल्युमिनियमचा मेल्टिंग पॉईंट सगळ्यात जास्त असतो. तो मेल्टिंग पॉईंट कमी करण्यासाठी आपण फ्लोरोस्पर आणि क्रायोलाइट नावाचे मिक्सचर ॲड करत असतो. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने येणार? तर बघा द ॲल्युमिनियम हॅज अ हायेस्ट मेल्टिंग पॉईंट. द पर्पज ऑफ मिक्सिंग क्रायोलाइट अँड फ्लोरोस्पर विथ ॲल्युमिना इन इलेक्ट्रोलायसिस रिडक्शन ऑफ ॲल्युमिना to carry out the process at much as lower temperature. The addition of cryolite and fluorospor reduce the melting point of alumina about 1000 degrees Celsius. तर असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचे लिहायचं असणार आहे. तर बघा ह्या डायग्रामवरती तुम्हाला सिंपल 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये आपली पुढची डायग्राम आहे. यामध्ये तुम्हाला ॲनोडायझेशनची कन्सेप्ट तुम्हाला शो केलेली आहे किंवा प्रोसेस तुम्हाला शो केलेली आहे. यावरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज करोजन. यामध्ये सिंपल तुम्हाला करोजनची डेफिनेशन लिहायची असणार आहे. यासाठी ही डेफिनेशन तुम्हाला लर्न करायची असणार आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे राईट 2 मेथड ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. आता बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी 5 मेथड दिलेले आहेत. 5 पैकी कुठलेही 2 मेथड तुम्हाला लिहायचे असणार आहेत. ज्यामध्ये गॅल्वनायझिंग असणार आहे, टिनिंग असणार आहे, अलोईंग असणार आहे, ॲनोडायझेशन असणार आहे आणि इलेक्ट्रोपेटिंग असणार आहे. यापैकी कुठल्याही 2 मेथड तुम्हाला लिहायचे असणार आहेत. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे in which method are the metal like copper and aluminum coated with the thin layer of their oxide by the electrolysis. तर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला ॲनोडायझेशन शो केलेले म्हणजे याचा आन्सर तुमचं ॲनोडायझेशन असणार आहे. तर बघा यासाठी लक्षात ठेवा की कॉपर आणि ॲल्युमिनियम सारखे मेथड कोट केले जातात त्यांच्या थिन लेअर ऑफ ऑक्साईडने. ही जी प्रोसेस असते याला आपण ॲनोडायझेशन असं म्हणतो. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फिगर. तर सिंपल तुम्हाला ॲनोडायझेशनला ह्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं असणार आहे. तर बघा असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारली जाऊ शकतात. यानंतर बघा आपली चौथी डायग्राम आहे या चॅप्टरमधली. यामध्ये सिंपल तुम्हाला इलेक्ट्रोप्लेटिंगची मेथड शो केलेली आहे. यावरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे नेम द मेथड. तर इलेक्ट्रोप्लेटिंगची मेथड ह्या ठिकाणी शो केलेली आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ दिस मेथड. तर सिल्वर प्लेटेड स्पून आणि गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट हे तुम्ही एक्झाम्पल लिहू शकतात. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे एक्सप्लेन दिस मेथड. सिंपल तुम्हाला इलेक्ट्रोप्लेटिंगची मेथड तुम्हाला ह्या ठिकाणी एक्सप्लेन करायची असणार आहे. असे सिंपल क्वेश्चन 3 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये ह्या डायग्रामवरती विचारले जाऊ शकतात. यानंतर आपलं नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड. आता बघा कार्बन कंपाऊंड चॅप्टरमध्ये आपलं पहिली डायग्राम अभ्यासायची असणार आहे. यामध्ये सिंपल तुम्हाला 2 कंपाऊंड दिले जातील आणि 2 कंपाऊंडशी रिलेटेड तुम्हाला हे फिक्स क्वेश्चन टाईप विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी तुमचे कंपाऊंड हे चेंज होऊ शकतात. आता क्वेश्चन टाईप कशा पद्धतीने असणार ते नीट समजून घ्या. तर पहिला क्वेश्चन असणार आहे विच ऑफ द स्ट्रेट चेन इज सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड काय असतं? ज्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो त्याला आपण सॅच्युरेटेड असं म्हणतो आणि ज्यामध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतो त्याला आपण अनसॅच्युरेटेड असं म्हणतो. आता ए कंपाऊंड तुमचा सॅच्युरेटेड असणार आहे आणि बी कंपाऊंड तुमचा अनसॅच्युरेटेड असणार आहे. यानंतर पुढचा क्वेश्चन आहे नेम द स्ट्रेट चेन. तुम्हाला ज्या 2 स्ट्रेट चेन दिलेल्या आहेत त्यांचं नेमिंग म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता ह्या ठिकाणी 3 कार्बन दिसत आहेत आणि सिंगल बॉन्ड दिसतोय म्हणजे हा तुमचा प्रोपेन असणार आहे. त्यानंतर 3 कार्बन दिसत आहेत आणि ह्या ठिकाणी तुम्हाला डबल बॉन्ड दिसतोय तर हा तुमचा प्रोपीन असणार आहे. तर असा सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे राईट द केमिकल फॉर्म्युला. सिंपल तुम्हाला केमिकल फॉर्म्युला लिहायचा असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 कार्बन आणि 8 हायड्रोजन दिसत आहेत म्हणजे C3H8 याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला 3 कार्बन आणि 6 हायड्रोजन दिसत आहेत तर म्हणजे सिंपल C3H6 असा आन्सर तुम्हाला लिहायचा असणार आहे. सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी असे क्वेश्चन तुम्हाला 2 कंपाऊंड देऊन त्यावरती विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये सेकंड डायग्राम आपल्याला अभ्यासायची. ही डायग्राम तुम्हाला एस्टेरिफिकेशन रिएक्शनच्या एक्सपेरिमेंटवरती दिलेली आहे. सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे नेम द रिएक्शन. तर एस्टेरिफिकेशनची रिएक्शन तुम्हाला शो केलेली आहे.
त्यानंतर सेकंड बॅलन्स केमिकल इक्वेशन. तर सिंपल तुम्हाला ही इक्वेशन लिहायचं असणार आहे. आता बघा ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन ॲज इट इज तुम्हाला लर्न करायची असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे नेम द प्रोडक्ट अँड इट्स युजेस. आता बघा या ठिकाणी प्रोडक्ट तुमचा इथाइल इथॅनोएट असतो. आता इथाइल इथॅनोएट आपण कुठे यूज करतो? मेकिंग फ्रेग्रन्सेस आणि फ्लेवरिंग एजंट. तर हे आन्सर तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे कॅटलिस्ट यूज. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट आपण यूज केलेला आहे. तर कन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड या रिएक्शनमध्ये आपण कॅटलिस्ट म्हणून यूज करत असतो. असे सिंपल क्वेश्चन 3 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा आपलं लास्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 10 स्पेस मिशन. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला एकच डायग्राम अभ्यासायची. या डायग्राममध्ये तुम्हाला अर्थ शो केलेली आहे आणि अर्थच्या अराउंड 3 ऑर्बिट तुम्हाला शो केलेले आहे. पहिलं ऑर्बिट आहे LEO म्हणजे लो अर्थ ऑर्बिट. त्यानंतर MEO म्हणजे मिडल अर्थ ऑर्बिट आणि लास्ट आहे तुमचं HEO म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट. आणि यावरती तुम्हाला सिंपल 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे नेम द आउटर ऑर्बिट. तर सगळ्यात बाहेरचे जे ऑर्बिट आहे त्याला आपण HEO म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट असं म्हणतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे विच सॅटेलाइट रिव्हॉल्व इन अ लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीच्या जवळच्या कक्षामध्ये कुठले सॅटेलाइट फिरतात. आता त्याचा आन्सर तुम्हाला लक्षात ठेवायचे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे ISS आणि दुसरं असणारे हबल स्पेस टेलिस्कोप. हे 2 जे सॅटेलाइट असतात ते पृथ्वीच्या सगळ्यात जवळच्या कक्षामध्ये फिरत असतात. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे विच व्हेरियस ऑर्बिट आर शोन इन द फिगर. तर तुम्हाला 3 ऑर्बिट शो केलेले आहेत. पहिलं आहे हाय अर्थ ऑर्बिट, दुसरं आहे मिडल अर्थ ऑर्बिट आणि तिसरं असणार आहे लो अर्थ ऑर्बिट. असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. यानंतर चौथा क्वेश्चन आहे गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ अ लॉन्च व्हेकल बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर तुमचं PSLV हे तुमचं लॉन्च व्हेकल असणार आहे. PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी आन्सर इन 1 वर्ड्समध्ये देखील विचारला जाऊ शकतो. तर बघा ह्या डायग्रामवरती 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 1च्या टेक्स्टबुकमध्ये जेवढे पण डायग्राम्स दिलेले आहेत त्या डायग्रामशी रिलेटेड 2 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी आणि 5 मार्क्ससाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.